नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। एकनाथ शिंदे यांची सीडीआर तपासण्याची हिम्मत गृह खाते दाखवेल का? सुषमा अंधारे। शिवसेना उबाटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत भोंदूबाबा खरात प्रकरणावर टीका केली आहे। त्यांनी खरातला भोंदूबाबा नव्हे तर विकृत बाबा म्हणून संबोधलं। याच प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पूजा करतानाचा फोटो समोर आलाय। शिंदे यांचा तिथं इंटरफेअर होता अशी गोष्ट पुढे येते। दीपक केसरकर दर महिना दीड महिन्याला या भोंदूबाबाकडे जात होते असं पत्रकार दत्तात्रय खेमनार यांचं म्हणणं आहे। त्यांनी अनेक खळबळजनक दावे केलेत। एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिम्मत गृह खाते दाखवेल का असा रोखठोक सवाल अंधारे यांनी विचारला। कारण एकनाथ शिंदे हे ज्यांच्याकडे नेहमी जातात त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे कॅप्टन खरातचा फोटो आहे हे खूप महत्त्वाचे आहे। जयंत पाटील नार्वेकरांची चौकशी करा। माझ्या पक्षाचा जरी कोणी यात अडकला तरी त्याची सुद्धा यात गय केली जाऊ नये हा प्रश्न लेकी बाळींच्या इब्रतीचा आहे असं अंधारे यांनी सुनावलंय। तसेच रुपाली चाकणकरांची अटक ही या प्रकरणात महत्त्वाची आहे असंही त्या म्हणाल्या। काही फोटो समोर आले होते इतर राजकीय नेत्यांचे सुद्धा, तर त्यांचाही काही संबंध आहे असे काही पुरावे तुमच्याकडे आले? ताई, या प्रकरणामध्ये माझ्या पक्षाचा जरी नेता कोणी असेल तर त्याची सुद्धा गय केली जाऊ नये। कारण हा प्रश्न महिलांच्या अस्मितेचा आहे, हा प्रश्न लेकीबाळींच्या इब्रतीचा आहे। या प्रश्नाच्या आड कुठल्याही पक्षाचं पक्षीय राजकारण येता कामा नये ही ठाम भूमिका आहे माझी। मिलिंद नार्वेकर, निलेश लंके, दीपक केसरकर असतील, जयंत पाटील असतील, यांना पण तुम्ही ऐका ना, एकनाथ शिंदे एक मिनिट विषय याबाबत तुम्ही त्यांना जाब विचारणार आहे का? ऐका 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 मी तेच तुम्हाला सांगते। माझ्याकडे नार्वेकरांची करंगळी कापल्याचा फोटो नाही, माझ्याकडे जयंत पाटलांची करंगळी कापल्याचा फोटो नाही, एकनाथ शिंदेचा पूजा करतानाचा फोटो नक्की आहे। एकनाथ शिंदेचा तिथे इंटरफेअर होता अशीही गोष्टी पुढे येत आहे। एकनाथ शिंदे दीपक केसरकर दर महिना दीड महिन्याला तिकडे जात होते असं ते पत्रकार दत्तात्रय खेमनार यांचं म्हणणं आहे। दत्तात्रय खेमनारने तर त्याच्या पुढे जाऊन खूप खळबळजनक काही दावे काल केलेले आहेत। हे सगळं जर बघितलं तर मला असं वाटतं की या सगळ्यांना जे पॉलिटिकल सो कॉल्ड लोक आहेत या सगळ्या लोकांना तपासण्याची जबाबदारी ही गृह खात्याची आहे। त्यामुळे हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा गृह खाते किती हिम्मत दाखवेल एकनाथ शिंदेचे सीडीआर तपासण्याची। कारण एकनाथ शिंदे ज्यांच्याकडे नेहमी जातात त्या अमित शहाच्या सोबत सुद्धा कॅप्टन खरातचा फोटो आहे हे फार महत्वाचं आहे। गृह खात्याने जर मनावर घेतला आहे, अमित शहा असतील, अहो जयंत पाटलांची पण करा, नार्वेकरांची पण करा। मी काय म्हटलं, माझ्या पक्षाचा जरी कुणी याच्यात अडकला तर त्याची सुद्धा गय केली जाऊ नये प्रश्न लेकीबाळींच्या इब्रतीचा आहे। मुद्दा हा आहे की या सगळ्यांमध्ये आता आम्हाला चाकणकरांची अरेस्ट जास्त महत्वाची वाटते। कारण चाकणकरांच्या जयंत पाटील असतील, नार्वेकर असतील, एकनाथ शिंदे असतील, केसरकर असतील किंवा निलेश लंके असतील किंवा अमित शहा असतील, यांच्या संबंधाने पुरावे समोर नाही आहेत। चाकणकरांच्या संबंधाने ढिगभर पुरावे पुढे आलेत आणि चाकणकरांचे अनेक गोष्टी त्यांनी गेल्या 1 वर्षापासून कशा पद्धतीने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला या गोष्टी आता पुढे आलेल्या आहेत। त्यामुळे ज्याला क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी असं म्हटलं जातं की गुन्हा घडवण्याच्या दृष्टीने जे कटकारस्थान असतं त्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे असे कालपासून दत्तात्रय खेमनार आणि अनेक लोक जे मांडत आहेत त्या संबंधाने झालेला जो पत्रव्यवहार आहे त्यात ते स्पष्ट दिसतं। त्यामुळे रुपाली चाकणकरांची तात्काळ अटक होणे आणि नार्को टेस्ट होणे गरजेचे आहे।